राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य करून जेम्स लेण्याच्या विकृत लेखनाचे समर्थन करणाऱ्या प्रशांत कोरडकर यांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जोडेमार आंदोलन करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराज की जय। या प्रशांत कोरडकरचं करायचं काय? हराम करायचं काय? खाली मुंडी वर पाय। खाली मुंडी वर पाय। हरामखोर करायचं काय? खाली मुंडी वर पाय। हरामखोर प्रशांत कोरडकरचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या अनाजी पंथाच्या पिलावायचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर प्रशांत कोरडकरचा जाहीर निषेध, या हरामखोर प्रशांत कोरडकरचा जाहीर निषेध, या हराम या अनाजी पंथाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या अनाजी पंथाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। कशा प्रकारे जोडमार आंदोलन केलं आहात, काय कशा प्रकारे निश्चित? आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हा नागपूर येथील अनाजी पंथाची पिलावे असलेला प्रशांत कोरडकर याने इतिहास तज्ञ आमचे इंद्रजित सावंत साहेब यांना फोनवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ साहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि त्यांचा अवमान केला। त्यामुळे अशा शिवद्रोहीचा आम्ही आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोडेमार आंदोलन करून त्याचा निषेध करत आहोत। आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवप्रेमींना एक चॅलेंज देतो की या प्रशांत कोरडकरला जर कोणी थोबाड त्याचं काळं करून त्याची धिंड काढेल त्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 1 लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ। अन्यथा असे जर शिवशाहू फुले महामानवाचा जर मनुवाद्यांनी लेखकांनी जर असा अवमान करत असेल तर संभाजी ब्रिगेड त्यांना घरात घुसून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। या पुढील काळामध्ये काय इशारा असणार आहे? त्यांच्या घराच्या भोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। याच्यापूर्वी सुद्धा अशा वाचावीराने अनेक महापुरुषांच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह विधान केले आणि नंतर माफी मागितली आहे आणि नंतर त्यांना पोलीस संरक्षण मिळालेलं आहे। हे किती दिवस पोलीस संरक्षण मध्ये फिरतील? आज न उद्या यांचं पोलीस संरक्षण काढून घेतीलच आणि त्यावेळेस त्यांना दाखवू आम्ही शिवप्रेमी काय असतो ते। बोला। अशा आज न असं परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रात की महिन्याला एखादा वाचाळवीर उठतो आणि आपल्या महापुरुषांवर काहीतर वक्तो। महाराष्ट्र शासन त्यांना पोलीस संरक्षण देतं। हे सरळ सोट म्हणतात की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचं आहे, आमचं शासन आहे। खरंच हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत का? महाराष्ट्र शासन असल्यांना पाठीशी घालतंय का? आणि अशा वाचाळवीरांना महाराष्ट्र शासन पोलीस संरक्षण देऊन हे सिद्ध करत आहे की आम्ही असल्या लोकांना पुढं करत आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत आहे। जर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर अशांवर कारवाई नाही केली तर संभाजी ब्रिगेड हे काय आहे हे येत्या दिवसात सगळ्यांना कळेल। आणि आम्ही आज महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड तर्फे जाहीरच केलेलं आहे, जर कोण असे वाचाळवीर फोडून काढतील त्यांना 1 लाखाचं बक्षीस देऊ। त्याचबरोबर शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, आई जिजाऊ असतील किंवा आमचे जे महापुरुष असतील, यापुढे जर कोण असं वाचाळपणे वक्तव्य केलं तर पहिला फोडणार आणि मग आम्ही निवेदन देणार। हेच संभाजी ब्रिगेड तर्फे आज आम्ही सांगतो। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।